कसंही मंडळी, तुम्ही आणि मी चाललोय आता एका इतिहासातल्या एका ठिकाणावर, तो म्हणजे तिकोना किल्ला. तर बघूया या व्हिडिओमध्ये तिकोना किल्ला. पहिल्यांदा त्याचा लाडू खायचा चाललंय, आताच पडलाय, पूर्ण भरून गेला आता. फक्त पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आणि लोणावळ्यामध्ये स्थित असलेल्या पवना डॅम जवळ हा किल्ला आहे. तर किल्ला समुद्री सपाटीपासून 3500 फूट उंचीचा आहे. किल्ल्यावरून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर तुंग किल्ला पण दिसतो आपल्याला. आणि खरं म्हणजे किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना किल्ला असे नाव पडले. तर ह्या किल्ल्याचा इतिहास पण आपण जाणून घेऊ थोडक्यात. 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने इसवी सन 1482 ते 83च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडाकडे वळविला. इसवी सन 1485 मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला आणि मग इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. आमच्या सोबत आली तू, आम्हाला ट्रेकिंगला घेऊन आली गाईड म्हणून. तुझं नाव काय? राणी. आम्ही ठेवू. जास्त काही अवघड नाही किल्ला, थोडंफार चढाई आहे आणि एकदम पायऱ्यांचा मार्ग आहे मस्त. आता निम्म्यापर्यंत आलोय, ते बी एकदम फोटो काढत व्हिडिओ काढत लयतले अर्धा तास लई झाला आहे. रानी भी आ गए राजे के साथ. ये हमारा दादा है. चल भाई तू चल आगे, मैं जाता है. आणि पुढे 11 जून 1665 साली झालेला इतिहास प्रसिद्ध पुरंदराचा तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता आणि त्यांची नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती. गडावर जाताना आपल्याला दिसलंय की अजून नवीन काम चालू आहे, बांधकाम जे गडाची तटबंदीसाठी. आणि ही तटबंदीचं पण त्यांनी डागडुजी केली. आता गडावर चुना दाण्याचं काम चालू आहे इथं, पूर्ण ह्या चुना दणते याच्यात. किती काम बाकी आहे, अजून भरपूर काम बाकी राहिले. कहते थे लोग जो या गडावर राजांच्या काळात मावळ्यांची व्यवस्था याच राजवाड्यात केली जात होती. तो राजवाड्याचे अवशेष फक्त काही ठिकाणी शिल्लक राहिले, ते आता तुम्हाला ह्या तुटलेल्या अवस्थेत दिसतील. आपण तिकोना गडावर आल्यानंतर तळजाई माता मंदिराच्या जवळ आलो होतो. या साईडलाच आपल्याला बघायला भेटून इथं मोठं पाण्याचं टाकं आहे, जे आत्ता पण पाण्याने भरलेले आहे अर्ध. आणि त्याच्याच शेजारी तिकडे सोलर लावलेले आहे आणि त्या सोलरची ऊर्जा इथं आणून सगळ्यांना चार्जिंग सॉकेट बनवलेले आहे. दिसतंय का? टाईप-C, आयफोन, जो तो मोबाईल, जे त्या मोबाईलचं चार्जिंग इथं आहे. आता ते सध्या बंद करले, कारण आतमध्ये त्याचं मेन स्विच आहे, तो बंद आहे, त्याला लॉक लावलेला आहे. म्हणजे इथं चार्जिंगची पण सुविधा तुम्हाला गडावर उपलब्ध होती. तंत्रज्ञान भरपूर वाढत गेलंय, पण मला म्हणायचं काय आहे, गडावरची ज्या मेन वास्तू आहे त्या सुधारण्याचा प्रयत्न जर केला तर अजून चांगलं होईल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मंडळी? कमेंटमध्ये नक्की सांगा मला.
जसं प्रत्येक गडावर आपल्याला गडाचं बांधकाम करण्यासाठी जो चुन्याचा घाणा होता तो वापरला जात होता, इथं सगळं दळत होते त्यासाठी, तर तो चुन्याचा घाणा ह्या गडावर पण आहे आपल्याला भेटला आहे. आणि तेही जी पाठी बसवण्याचं काम शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, म्हणजे अशा संस्थाच जर सगळ्या गोष्टी काम करत असेल तर गडाचं काम हे फक्त संस्थांनीच करायचं का हे मला लक्षात येत नाही आहे प्रत्येक वेळेस. आता हे जर त्याची पाटी आणि याच्यावर सगळी माहिती फलक आपल्याला इथं बघायला भेटेल या संस्थांच्या माध्यमातून, त्यांचं धन्यवाद. पहिल्या गोष्टी म्हणजे त्यांनी सामान्य सगळ्या गोष्टी लोकांच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. आम्ही बारामतीहून आलोय त्रिकोणा किल्ला पाहण्यासाठी. कसं वाटलं तिकोना किल्ला? एक नंबर, मस्त. जास्त ट्रॅकिंग पण नाहीये आणि ज्यांना जास्त कॅपॅसिटी नाही त्यांच्यासाठी योग्य. एक नंबर. इधर तक पैर रखने का, हाँ ये इधर इस साइड पैर रख, उधर मत रख, एंगल के साइड पैर रख. हाँ जाताना जो पायरी मार्ग होता त्या पायरी मार्गाच्या साईडने एक बुरुज आहे. त्या बुरुजावर असे होल कशासाठी, जर प्रत्येकाला प्रश्न पडत असेल ते होल कशासाठी, म्हणजे खालून कोण वर त्या पायरीवरून येतंय याच्यावर नजर ठेवण्यासाठी. आणि खास करून म्हणजे जर शत्रू जर निकामी करायचा असेल, शत्रू जर कमजोर करायचा असेल तर शत्रूवर इथून हल्ला करण्यात येत होता. दगडफेक किंवा तेल किंवा पाणी असं टाकण्यात येत होतं. आणि इकडं हे जे 3 होल बनवलेले, जेव्हा वर बाले किल्ल्यावर आपण येतो त्यावेळेस आपल्याला दिसतं ते वितंडेश्वर महादेव मंदिर. आणि त्याच्याच खाली ही जी 1 2 3 4 5 6 म्हणजे 7-8 खांब असलेला एक मोठी गुफा आपल्याला बघायला मिळते. तिथे 100 माणसं आरामशीर बसतील एवढी मोठी गुफा आहे.
ऊपर आके हर एक चीज़ मुझे ऐसी नहीं है कि जो ख़राब लगे, बट एक बाहर का आदमी होने के नाते मैं अगर किसी ऐसी जगह पे एक्सप्लोर करने आता हूँ जो कि बहुत पुरानी है, बहुत ही ज़्यादा ऐतिहासिक है, और उस जगह पे आके मुझे अगर ऐसा दृश्य देखने मिले तो वो थोड़ा खटकता है मन में। जैसे कि ये इस वक्त हम त्रिकोणा पर्वत के टॉप फ्लोर पे हैं, मतलब बोल सकते हैं, और वहाँ पर भी इतना सुंदर एक बोल सकते हैं एक कुआं है, पानी का ही होगा स्टोर करने के लिए, और वहाँ पर भी इतनी ज़्यादा गंदगी देखकर अच्छा नहीं लगता। और शायद ये हमें बंद करना चाहिए, रोकना चाहिए, और जो कर रहा है उसे भी रोकना चाहिए ये सब करने के लिए, क्योंकि एज ए टूरिस्ट हम महाराष्ट्र में हैं। महाराष्ट्र के लोगों का काम बनता है कि बाहर से आए हुए लोगों को ये दिखाना कि उन लोगों के पास क्या मतलब टेक्नोलॉजी थी उस टाइम पे भी, इतनी सुंदर जगह होने के बावजूद अगर उसका ये हाल हो रहा है तो इसमें सबका कोई ना कोई लॉस है। तर मंडळी आम्ही आलोय पाण्यात, आणि कुठं पवना लेक. ए बघा इकडे आहे तुंगफोड. कसं वाटतंय तुम्हाला तुंगफोड बघू? शांती. ओम अभी देख आधी गए ये होगा हमारा कैमरा और हम पानी में. मस्त मजा आ रहा है यार. किधर है हम? देखो ना. आधे हवा में, आधी हवा में घूम रहे, आधी हवा में. तो दादा इस वक्त हम लोग किधर है बताओ? अरे क्या हो रहा है? किधर है अभी हम आधी लोग? हम आ रहे तो तुंग तिकोना किले के पास थे, हाँ. और इधर और पवना लेक में है, हाँ. और नहा रहे हैं, हाँ. और पीछे तुंग किला दिख रहे हैं आप? वो तुंग किला है, और कितना मजा आ रहा है. बहुत मजा आ रहा है.